शेतामध्ये शेतीत नेमकी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने होणार आहे, ज्यामध्ये ड्रोन्स आणि सेन्सर्स आहेत. जसं आपण आता बघतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकांची हे करायचे असेल तर त्या ठिकाणी आपण आता जे काही अवजार उपलब्ध आहेत ज्यामध्ये ट्रॅक्टरद्वारे किंवा अशाद्वारे आपण फवारणी करतो, परंतु ही पद्धत बदलून आता ड्रोनद्वारे अशा पद्धतीची फवारणी केली जाईल जी अचूक असेल आणि योग्य प्रमाणात ज्या पेस्टिसाइड कीटकनाशक असतील किंवा जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रसायन असतील त्याचा वापर हा योग्य प्रकारे आणि अचूक प्रकारे, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारच्या महागड्या वस्तूंची त्या ठिकाणी बचत होणार आहे. त्यानंतर योग्य प्रमाण दिल्यामुळे त्या ठिकाणी शेतामध्ये प्रादुर्भाव जो आहे तो कमी होणार आहे. सगळ्या ठिकाणी युनिफॉर्म एक सारखेपणा आपल्याला त्या ठिकाणी जाणवणार आहे आणि हे तंत्रज्ञान अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हे अशा पद्धतीच्या फवारण्या किंवा असं ते सगळं करून मिळेल. त्यानंतर दुसरं आहे सेन्सर्स. वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स वापरामध्ये येत आहेत. आता आपण ढोबळ मनाने पाण्याचं इरिगेशनच्या रोटेशन्स कधी द्यायच्या किंवा पिकाला पाणी कधी द्यायचं हे आपण एक अंदाजे किंवा अनुभवानुसार शेतकरी ठरवत असतो, परंतु अशा पद्धतीच्या सेन्सरद्वारे आपल्याला निश्चित कळू शकतं की साधारण आपल्याला पाणी देण्याची योग्य वेळ काय, ज्यामुळे शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकते, जास्त पाणी दिलं जाणार नाही. योग्य पाणी किती प्रमाणात आलं की त्यानंतर सेन्सर्स त्या ठिकाणी अलर्ट त्या ठिकाणी देऊ शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी दूरस्थ ठिकाणाहून शेतकरी त्यांचे मशीन्स चालू बंद करू शकतात. त्यानंतर त्याला योग्य अशी ऑटोमेशन प्रणाली अशी बसवून आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कामाची बचत होणार आहे, अंग मेहनतीची बचत होणार आहे. मजुरांचा जो प्रश्न उद्भवतोय ह्या प्रश्नाला सुद्धा त्या ठिकाणी परिणामकारक प्रमाणे अशा आर्टिफिशियल तंत्रज्ञानातून आपल्याला मदत मिळणार आहे. त्यानंतर एआय आधारित हवामान यंत्रणा वेगवेगळ्या ठिकाणी बसवली जाते. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की वेगवेगळ्या हवामान आधारित अशा पद्धतीच्या क्रॉप इन्शुरन्स किंवा अनेक प्रकारच्या योजना शासनामार्फत वितरित केल्या जातात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी चालतात, परंतु शेतकऱ्याला त्याचं शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निविदा इनपुट्स आपण ज्याला म्हणतो, औषध असतील, खतं असतील, पाण्याचं हे असेल किंवा हार्वेस्टिंग करायचं असेल, ते याचा निर्णय घेण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, म्हणजे योग्य वेळ कोणती आहे, त्या ठिकाणी वाऱ्याची दिशा कशी आहे, वाऱ्याचा वेग काय आहे किंवा पाण्याचा पीएच किती आहे, त्याचे इंडिकेटर्स काय आहे, असं सगळं त्या ठिकाणी ह्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ह्युमिडिटी काय आहे त्यानुसार शेतकरी प्रभावीपणे निर्णय घेऊ शकतो की आपल्याला योग्य वेळा कोणत्या आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ह्या प्रकारचे रसायनांचा वापर कधी करायचा आहे, कीटकनाशकांचा वापर कसा करायचा आहे, खतांचा वापर किती करायचा आहे, किती प्रमाणात करायचा आहे. वेगवेगळे सेन्सर्स त्या ठिकाणी जमिनीतली मातीमधील असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता किती आहे त्यानुसार त्या ठिकाणी अलर्ट त्या ठिकाणी देऊ शकतात. येणारं तंत्रज्ञान जसं आपण आता गुगलवर वेगवेगळ्या ठिकाणी नकाशे बघतो योग्य ठिकाणी जाण्यासाठी, काही येणाऱ्या काळामध्ये ह्या आर्टिफिशियल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यामध्ये आपल्याला जमिनीचं मॉइश्चर लेवल किती आहे हे आपल्याला त्यातून समजणार आहे. म्हणजे कोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य जे आहे ते एका सॉइल मॉइश्चरद्वारे त्या ठिकाणी घेतले जातात आणि ते मॉइश्चर किती आहे त्यावर डिपेंड करतं की त्या ठिकाणी आपल्याला किती प्रमाणामध्ये आता अन्नद्रव्यांचा वापर केला पाहिजे किंवा आहे किंवा आता तो परिणामकारक कशा पद्धतीने होतोय हे त्या ठिकाणी कळणार आहे. त्यानंतर स्वयंचलित ट्रॅक्टर्स किंवा रोबोट्स या ठिकाणी येणार आहे जे शेतीचे कामे जलद व अचूक अशा पद्धतीने करणार आहेत.